ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्रां दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता शिल्त असले पूजा कार्यक्रमांक आणि मागेले दैवज्ञ महिला हितरक्षणा वेदिकेनिमित्त चलता शिल्त असले श्रीदेवीले पुष्पार्चना कार्यक्रमांक उद्यापन कार्यक्रमांक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांक आयलत असले मागेले सगळ्या लोकांची हार्दिक जालत असले स्वागत। एक राज्य राजा बरेकनु पालन करता आशिलो। ते राजाक प्रजाजनांचो अत्यंत प्रेम, तेजे बरोबरी अत्यंत तो राजा देवभक्ती बी है। प्रायः तिगे राज्या भितरी काही कमी नाशिले जाल्लेरी ते राजाले दैवभक्ती इतली की म्हणून सांगलेली सगळे गांवाकची विशेषात असले देवाला आराधन करायचे, सत्संग कार्यक्रम करायचे, लोकां भितरी दैवी भक्ती वाढायचे कार्यक्रम तो केन्ना करता उरताशिलो। तेजे बरोबरी स्वतः तो भीची देवाले विशेष चालत असले पूजा विधान करता उरताशिलो। प्रायः तेगेली भक्ती परमात्मा पर्यंत पावून कितकी अशी जावंक न्हू। एक दिवस रात्री टायमारी भगवंताले स्मरणी करताची ध्यान जावंक न्हू ह्यो राज बसला। अचानक जावंक न्हू उजवाड आयले तेगे खोलीक पळयता भगवंत प्रत्यक्षान तेगेल्या दादाबला हसनमुखी जावंक विचारता आसा कितू वर जाप तुका, तुगेली भक्तीक हांव प्रसन्न जाल्लो आसा, तुका आशिर्वाद दिवचे खातीर आयला म्हणून। तेन्ना राजाले खुशीक इतिमितीची उरना, मस्त संतोश जावंक राजाक, तिगे जीवन धन्य जालें म्हणटे दिसले राजाक। अशें हांव न्हू भगवंताक 3 प्रदक्षिणे येवंक न्हू साश्टांग नमस्कार करता। नमस्कार कंगे न्हू सांगता भगवंता तुवें म्हाका कितें खंय कमी दिला, सगळे राज्य मागील बरें आसा, मागील कोशा भितरी धनसंपत्त समृद्ध्यान आसा, इतलें कितें मागीर सगळे प्रजाजन म्हाका मस्त प्रीत करताची, इतलेंच न्ही तुगेली बी तिणें आराधन करताची। अशी जावंक न्हू म्हाजे खातीर म्हूण म्हाका कांय नाका भगवंता। जर तुका दिवचें मन आसतली मागीर एक मागणी आसा, तें म्हळ्यार तुवें मागीर सगळे प्रजा लोकांक दर्शन दिवका, तुगेलें दर्शन मागीर सगळे प्रजा लोकांक घेवका, तिंगे जीवन उन्नत येवका म्हणचे प्रार्थना आसा म्हणून केन्ना सांगता की तेन्ना देव 2 सेकंड विचारपा पडटा आनी सांगता राजन तुका मनाक मागीर बद्दल भक्ती आसा, तुका भावन आसा, अशें हांव न्हू हांव तुका उलवलो जाल्लेरी तुगेले प्रजाजनाक मागेले बदल चित्र भावन ना रे। तूं सांगता म्हणटेन भक्ती करताची, तूं सांगता म्हणटेन पूजा भाग घेताची, त्या तितले मागील उंच अविरत जालें तसले भक्ती तिंका नासले तरी तिंका दर्शन दिवचें कितले पर्यंत योग्य म्हणगे न्हू पुनः भगवंत राजा विचारता आसा। तेन्ना राजा सांगता ना ना भगवंता तशें कांय ना, हांव कितले तुमगेलें आराधन करता की तितलें आराधन मागीर भक्त लोक बी करताचे, मागीर प्रजाजन बी करता तुमकां।
तुमगेलें दर्शन मेळटा म्हळ्यार तिंगे कितें आनी अहोभाग्य कितें आसा तिंका अशें हांव न्हू दयकंग न्हू तुवें तिंका दर्शन दिवका म्हणचे केन्ना आग्रह करता की तेन्ना परमात्म्याक दुसरो वाट ना जाता. परमात्मा मना भितर हांसता आनी सांगता जर तुका हांवें तिंका दर्शन दिवका म्हणचे मना आसलेली मुद्दाम दिया. तुगेले कितें प्रार्थना आसा ते व्यर्थ करतना हांव. फाल्यां दनपाराचे 12 घंटे वेळाक तुगेले राज्या भितर अशें तसले उत्तर भागाचे कितें गुड्ड आसा गुड्डे उंची विशाल जागा आसा. हांव फाल्यां 12 घंट्याक दनपारा 12 घंट्याक थंय प्रकट येता. तुगे सगळे राज्यांत लोकांक घेवन न्हू तूं ते गुड्डे उंच्यो सगळे लोक म्हाका पळयतले म्हूण सांगे न्हू भगवंत आशिर्वाद दिता आनी अंतर्धान जाणवता. रात्री संदर्भाचेर हें घटन घडलां. त्या राजाला मना भितर खुशी भगवंतान तरी म्हाका दर्शन दिल्ल्याची मागील जीवन तरी पावन जाल्ल्याची. आतां मागील मागणी प्रकार मागील प्रजा जाणां बेची भगवंताचें दर्शन घेवचें एक योग येता आसपा तेंकां. आतां रात्री कांय करूं जावच ना. फाल्यां सक्कणेपणाची सगळे प्रजा जाणांक हे विशय पावयका. फाल्यां दनपारा आमगेले राज्याचे गुड्डे उंचे परमात्माने येता म्हूण सांगलां. आमी मोटलो थंय वचून राबका राबोवंक गे न्हू परमात्माले 12 घंट्याक तो दर्शन दित कितें तेन्ना मुटलोकान घेवन धन्य जावका म्हणचे विचार तो करता आसा. अशें जावंक गे न्हू त्या रात्रीक न्हीद बी येतना पाप संतोश हांव गेलो तो. सकाळ जाता आयले राजा पुन्हा वचून न्हाल्लो आनी परत तेगेले संध्यावंदनादी काम करून घेतलो आनी डंगूर मारशिल्लो. सगळे राज्याचे लोकांनी 9 घंट्याक अरमने मुखार येवन राबका. सगळे लोकांक राजा हांगा आशिल्ले लागीं आशिल्ले तसले गुड्डे वचून आपण व्हरचे आसा. आज दनपारा 12 घंट्याक देव थंय येवन व्हटलोकांक दर्शन दिवचें आसा. व्हटलोकांक तयार जा 9 घंटे भितर थंय येवन पावोवंक म्हणचे सूचने डंगूर व्हटलोकांक पावयता. डंगुरा विशय केन्ना सगळे राज्या भितर पसरतकी तेन्ना सगळे लोकांक संतोष. राजाले पुण्याय निमित्त आमकां एक भगवंता दर्शन घेवचें एक योग आयिल्लो आसा. आमी सगळे लोकची भगवंता दर्शन घेया म्हूण सांगे न्हू. सगळे लोकची बेगी तयार जावंक गे न्हू फटाफट राजाले अरमाने मुखार येवंक गे न्हू जमताची. 9 घंट्यावचे आयले राज बी तयार जावंक गे न्हू सहजानूची 9:30 सभासंतर भायर पडताची. कारण 2 किलोमीटर मुखार आसते सावकाश चमकून वचपर्यंत 12 घंटे जाता म्हणचे राजाले विचार. अशें हांव गे न्हू सगळे प्रजा जनाक तांकां जावपाचें थोडें पानीय वेवस्थीत करून गे न्हू हिंनी भगवंतालें नामस्मरणी करताची. राज मुखार वता. राजा फाटले न्ही राणी राणी फाटले न्ही मंत्री आनीची सेनाधिपती तेगेले फाटले न्ही सगळे राजकुल आनी तेजे फाटले न्ही सगळे ग्रामां लोक. अशी व्हडले फेरी ते व्हडले सालाचेर हिंनी ते गुड्डे वचून वता आसाची. कारण दनपारा भगवंत थंय प्रकट येता सालका दर्शन दिता म्हणजे एक आतुरते मना भितर एक प्रेम भाव मुखार तसलो राजा परमात्माले भजन करताची परमात्माकाच मना भितर स्मरणी करता वता आसलेली तेगेले फाटीन आशिल्ले तसले लोक बेची परमात्मालें नांव घेताची वता आसाची. जाल्लेरी ते दिवसू त्या राजान ते वाटे वता आसतना अद्भुत जालें तसले परिवर्तन त्या वाटे भितर जावन गेला. केन्ना त्या वाटी सहजानूची फातरां आनी सांसान झाडान भोवन उरतशिल्ले जाल्यार आज तशें जालें ना. ते वाटे भितर सुंदर जालें तसले फुलां झाड लागलाची अद्भुत जालें तसले वाट निर्माण जाला. ते वाटे भितर सगळे कणेची अत्यंत सुखमोल जालें तसले माती राशेन पडला आसा. अत्यंत आरामशीर हिने वता आसाची. राजाक आनंद अयो आज आमगे राज्या भितर परमात्मा प्रकट येता आसा. तेजे खातीर प्रकृतीन कितले बरें वेवस्था करून सोडलें आमकां कोच्याक. सुतलो फुलां झाड अत्यंत अद्भुत जालें तसलें वातावरण आमी वता आसाचें म्हूण सांगे न्हू ह्यो परमात्मा ध्यान करता वता आसा. वता आसता राजाक मुखारी गुड्डेला गेले गे वता आसा भितर आनी अद्भुत जालें तसलें दृश्य पळयचें मेळ्ळें. ते म्हळ्यार एक कणे तांब्याचे कोयनाचे व्हडले गुड्डो तयार जावन पडलो आसा. राजा आश्चर्य हें खंतन आयलें हांगा. तशी राजा परमात्मा स्मरण करता मुखार वता आसा
मुखार पळयता वता आसतना आनी ताका आश्चर्य जालें, एक कणे रुप्या कोयनाचे गुड्डच निर्माण जालो आसा. आबा बाबा भगवंता लीली पळय, भगवंता न्यूज पयलीं हें उठूं येता म्हण जालें न्ही, म्हण संतोश मुखार वता आसा. आनी मुखार वता, आनी एक अत्यंत अद्भुत जालें तसलें आश्चर्य घटेने राजा दोळे दिसता. भांगराचे कोयनाचे अद्भुत जालें तसलें राशी गुड्डे नमुने जावन एक कण पडलो आसा. राजाक मना भितर संतोश, परमात्मा येता म्हणचे भितरी सगळे संपत हांगेन पळबो म्हण सांगचे. संतोशाच्या मुखार वता आसा राजा. मुखार वता वताच आनी ताका आश्चर्य येता. सगळे कणे वज्र वैडुर्याचे राशीची पळाल दिसता ताका. अब्बा परमात्माले कितले कृपे पळय म्हण परमात्मा स्मरण करता मुखार वता आसा. तेजे बरोबरी मुखार वता गेले तशीची ते भांगरा निकाल तसले वस्त्र रत्न वैडुरी खातीर तसले आभरण 1000 गटे जावन पडलाची ते पुराची पळयताची परमात्मा स्मरण करताची राज वता आसा. सामान्य 12 लागीं राजा सावकाश वता आसा. गुड्डे लागीं पावता. तेगेले मना कितें आनी थोड्या वेळा भितर परमात्मा येता. तेगेलें दर्शन मागीर सगळे लोकां जाता. म्हणजे संतोशाच्यारी एक चित्तांनी तो गुड्डे उंच पावलो. त्यान पावत आसतना करेक्ट 12 घंटे जाल्ले मात्र ह्यो केन्ना गुड्डे वचून पावलो की तुदीक छक्रे प्रकाश आयले. पळयता आसा मस्त संतोश जाले. काल खंयचे भगवंता ताका दर्शन जालें की तेचे भगवंत थंय प्रकट जाल्लो आसा. प्रकट्या हांगे न्हू अद्भुत रुपाचारी राबून आसा. तेन्ना राजा खुशी जावन गेले. खुशी जावन गे न्हू मागीर सगळे प्रजा लोकां सांगता देवाल दर्शन घेवन फाटल्यान पळयता. फाटल्यान कोण ना. हे निकम पळयता, हे निकम कोण ना. राजाला बोड वायटां वता. कितले खंय गेलेची लोक हे उठूची. हां 1000 गट लोकां हांव घेवन आयला भगवंता दर्शना खातीर. भगवंत आयला येद्राक ही नोट खंय गेलेची. समोर सोदता कोणा दिसतना राजाक. तेगेले बायले दिसतना, मंत्री दिसतना, सेनापती दिसतना. ह्यो एकलोच आसा. तेणे विचारता राजा परमात्मा हे खंय गेले हे लोक उठूचे. तेन्ना परमात्मा सांगता हांवें तुका पयलें सांगलें नाशिल्लें. तिंका कोणाक म्हाका पळयची इश्ट ना रे म्हणून. त्या तुवें वता आयकलें ना तुका पळयची इश्ट आसा तिंका येवकाची म्हूण सांगें न्हू. कडेन खंय गेलेची तुका पळयची इश्ट ना जाली री दाखयत तुका म्हणून परमात्मा थंय स्क्रीन तयार करता टीव्हीचे. ते टीव्ही स्क्रिना भितरी राजा दिसता आसा. राज गुडी चडटा आसतना थंय कितें तांब्याचे कॉयनाचे राश पडले. ते सगळे गांवांत लोक पळयताचे. उच्चून ओट्टू लोक ओडून खावचे तयार बसताचे. ओट्टू ओडून घेवचे ओट्टू गांव तो तेरे कडेन घेवन सोडताचे. मुखारी वता आसतना रुप्याचे कितें कॉयन्स आशिल्ले थंय थोडेची मध्यम आसता लोक ते कॉयन घेवचे खातीर ओट्टू लोक तेरे गांव वचूंक गे न्हू राश घेवन घेवचे बसताचे. आनी थोडे मुखार वचपी तरी कितें भांगरा राशी दिशिल्ले ते राशी पळयचे भितरी सगळे राजस्थानाचे सगळे कितें मुख्य लोक आसाची मंत्री सेनापती ते ओट्टू लोकची ते भांगरा कॉयन भरून घेवचे तरी थंय न्हांवन वचून सोडताची. आशिल्ला तर राज्याला बायले आनी राज मात्र ओट्टू लोक थंय चेदरून गेल्याचे. तेंगेली दुड्डी घेवचे खातीर तांब्या कॉयन घेवचे खातीर थोडे लोक रुप्या कॉयन घेवचे खातीर थोडे लोक भांगरा कॉयन घेवचे खातीर. आतां राणी तेवी राणी मस्त आशिल्लीची राजाक. तुमचे भितर थोडे राणी राजा फाटी वता आशिल्लीची. तिंका भांगरा बद्दल किंमत ना. मस्त भांगर आसा तेंचे कडेन. जाल्यार केन्ना मुत्तू रत्न पळयता की तेन्ना एक 3-4 राणी ते घेवचे धांवन वता त्या ठिकाणी. आनी 2-3 राणी गेली फाटी वता उरताची. तिनी बी मुखार वता आसतना थंय भांगरान काल कितें आयटम आसाची नकलेस बाजूबंदी हॉट आयटम पळय हिरणी पुरा थंय धांवताची. ह्यो राजकलो मुखार वता आसा. राजकलो गुड्डा पावता. हे पुरा थंय आशिल्ले थंय बाचून काडटा आशिल्ले दृश्य पळयचे भितरी राजा दोळ्यांतल्यान उदक येता. अय्यो भगवंता तुवें सांगिल्लें हैमो भगवंता हांव दाखोवन घेतिलो तुका पळयका म्हूण सांगून सगळे लोक तयार जावन आसाचे तुगे दर्शना खातीर येताचे म्हणून. जे तुवें सांगिल्लें खरें भगवंता हें कोणाची तुका पळयचे खातीर आशिल्लें न्ही. हें तिणें करीत भजन करता आसलेली तेंगे उद्देश कितें म्हण सांगलें रे पयशे मेळका म्हणू दुड्डी मेळका म्हणू कितकी मेळका म्हण करता आसवी ना. तुवें सांगिल्लें अशी खरेची हें कोण तुगेलें भक्त न्ही म्हणजे म्हाका कळ्ळें. मागीर चूक केलें म्हाका क्षमा कर म्हूण सांगून प्रार्थना करता आनी सांगता लोकांक तुगेलो उंच भक्ती भाव पुरो आसकी ना की म्हाका गुतना.
जाल्यार मागील प्रजा लोकांक तुगे स्मरण निरंतर उर्शी करचे एक आशिर्वाद दी आनी म्हाका जाल तितले बेगी तुगेले सेवे करचेक एक अवकाश कर म्हणून प्रार्थना करता. भगवंत तथास्त म्हणून अंतर्धान जाता म्हणजे कथा आयकल्या नंतर आमकां कळून येवचें सत्य कितें, आमी कितें परमात्मा आराधना करताची हेजे आराधने फाटल्यानी आमकां जावंक आशिल्लें परमात्मा न्हय, आमकां जावंक आशिल्लें परमात्मा आशिर्वादा निमित्त मेळटा तसले संपत्त म्हणजे एक अर्थ आमकां जाणशी उरतना. सहज अनुची आज आमी कितें केले बेची त्याचे फाटल्यान कितके एक उद्देश उरता आमगेले, कितके एक म्हत्वाकांक्षा उरता, कितके एक अपेक्षा उरता. ते अपेक्षा मेळ्ळे जाले आनी परमात्माला याद करचे आमी वच्चीत ना. मागीर गुरू कोण एकलाय जालो, तो गुरू कोण सांगता आशिल्लो हांव 30 वर्स जाले परमात्मा साधन करता आसा, म्हाका अजून दर्शन जालें ना म्हूण. तेन्ना मागीर गुरून सहजान विचारले कितें जावंक आशिल्लें तुका? ना म्हाका अष्टसिद्धी जावंक आशिल्लें. म्हळ्यार तुवें करता अशें प्रार्थने परमात्मा खातीर न्हय, अष्टसिद्धी खातीर अशें तुका परमात्मा प्रार्थना तुका परमात्मा दिसलो ना म्हणून मागीर गुरून एकूच ताका मुख सुसवलें. म्हळ्यार आमकां परमात्मा कितें मेळटा ना म्हूण सांगलें रे, आमगेली प्रार्थना परमात्मा खातीर न्हय, परमात्मा कितकी मेळका म्हणजे खातीर अशें खातीर परमात्माक मेळटा ना इतलेची. जर परमात्मा जावंक म्हण आसल्यार खंडीत आमकां परमात्मा मेळटो. अशी जावंक न्हू ही कथा कितें आसा त्या राजाला मना भितर परमात्मा मेळक म्हण आशिल्लें, अशान परमात्मा राजाक मेळ्ळो जाल्यार प्रजा जनाक तिगे सगळे राज परिवाराक जावंक आशिल्लें संपत्त ऋतुरत्न दुड्ड वड्ड वैर उर्विना बाकी न्हय आशिल्लें. अशें तिन सगळो त्या ठिकाणी गेल्ले हेचें म्हणजे सत्य कळटना प्रायशः आमी परमात्माला कितें आराधना करता आसाची ते परमात्मा खातीर करता आसा की ना आमचे खातीर करता आसा म्हणजे एक सत्य कळून घेवची अनिवार्यता आज आमकां सगळ्या लोकांक आसा. तशें म्हळ्यार तुमी विचारतले स्वामीजी तशें म्हळ्यार परमात्मा आराधना करचें ना की आमकां सुख जावका सुविधा जावका ऐश्वर्य जावका म्हणून ना करका करचें ना म्हण न्ही. जाल्लेर हेजी बरोबरी आमगेली एक चिंतन बी उरका परमात्मे म्हाका मेळका म्हणून. सुख जावका समृद्धी जावका आयुश्य जावका आरोग्य जावका अधिकार जावका हें उठू जावकाचें नाका म्हणटना तेजे बरोबरी परमात्मे जावंक न्ही आमकां. परमात्मा मेळनाशें हें उठून मेळना आमकां मेळचें कितें आसा, परमात्मा मेळनाशें हें उठून मेळना आमी करचेपणें कितें आसा. कितल्यो सूख दिता पयशे आमकां, कितल्यो सूख दिता आमकां अधिकार आमकां, कितल्यो सूख दिता आमकां आमगेले अरमाने घार कार दरबार आमकां. थोडे दिवस वते मेळ्ळे तेन्ना एक थोडे दिवस कितके रात्र न्हीद येवतना हांव खंय गेलो म्हण दिसता आमकां. खंय गेलो उरता आशे कडेन उरता फोंडा वचून पडचे दिवस रासन वचचेच खंय गेलो उरतना जाल्यार कितके एक मना भितर 1-2 दीस दिसता आनी 3 दीस आशिल्ली तशीच आनी परतून आमगेलें जिवन चलता उरता. अशें आमगेलें लक्ष परमात्मा जावन उद्देरी प्रायशः परमात्मा बरोबर हें सगळें येता म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा. जाल्यार म्हाका अत्यंत आश्चर्य आसलें म्हणजे कसले हे घटने भितर मागीर आश्चर्याचे चिंतन वेगळें आसा. ते म्हळ्यार मागेले दैवज्ञ हितरक्षणा वेदिकेचे मातसो लोक 9 वर्सां जावन परमात्मा तुवें येवका आशिर्वाद दिवका म्हण कितें प्रार्थना करता आशिल्ले ते प्रार्थनेक परमात्मा हांगेर बसून सगळो आशिर्वाद दिता म्हणजे आसलेली प्रायशः तुमगेले प्रार्थने ते भगवती पावली म्हण जालें न्ही, ते भगवती अनुग्रह करता आसा म्हण जालें न्ही, भगवती मनाक मेळ्ळें म्हण जालें न्ही, ते खूश म्हाका जिवना भितर. प्रायशः ललिता देवीली आराधने कोण करताची तिंका ललिता देवीन केन्ना कमी केलना. ललिता देवी तांकां जावंक आशिल्ली वेवस्थे संपूर्ण जावन केल्लो आसा म्हाका तें गुर्त आसा. आतां मनुश्याले इश्ट उठूक पुर्ती करूं जावंक ना तें गुर्त आसा आमकां लोकांचें. कितली इश्ट पुर्ती करूं येता आमकां. पोट्ट भुकी जालें आसलेली जेवण जेवण विचारीत परमात्मा कडेन परमात्मा जेवणा वेवस्था करता. म्हाका मसालो दोसे खावं का तंदुरी रोटी खावं का म्हळ्यार तें जाता ना. पोट्ट भुकी कितें जावका आहार जेवका तें वेवस्था करता. अशें ललिता देवीला कोण आराधना करता तें खंयचें कमी पडटा यादोरो ते टायमार कितें जावका तितली वेवस्था येता तें सुखान जीवन करता उरताचें. अशी मनशाला पेश पूर्ण करत गेल्यार देवा बी खंय टायम उरतना. जाल्यार ते ललिता देवी शक्ती तितली अत्यंत अद्भुत शक्ती. तसले ललिता देवीला आराधने मागीले दैवज्ञ महिला हितरक्षणा वेदिकेचे आवय लोक दैवज्ञ हितरक्षणा वेदिकेचे मुखांतर 9 वर्सां पयलीं स्थापन जावंक न्हू एक अद्भुत तसलें आराधना करता आयले. तुमगे मनाची एक प्रार्थना आशिल्लें चातुर्मास संदर्भा भितर श्रावण मासा भितर ते ललिता देवील व्हड आराधना जावका आमी सगळो लोकांक ताका पुजे पावयका तेगेले आशिर्वाद घेवका म्हणून
प्रायशः तुमगेले प्रार्थने आजी पूर्ण जाता असा आमगे चातुर्मास बी हांग जाता असा आजी त्याचे उद्यापन कार्यक्रम बी जाता असं म्हणजे तरी तुमगेले प्रार्थने कितलं वैशिष्ट्यपूर्ण जान आशिल्ले तुमगेले प्रार्थने कितले योग्य जान आशिल्ले सांगच्याक मस्तीत खुशी जाता असा आजी मागीले सगळे आवय लोकांना मेळून गे न्हू आजी श्रीदेवीक पुष्पार्चना कार्यक्रम केल्लो आसा फाल्यां कुंकुमार्चना कार्यक्रम आसा पुष्पार्चने एक अद्भुत जालें तसलें अर्चन हें फूल घांगे न्हू देवीक आमी आराधन करचें फुल्ला निमित्त सहस्रनाम वाजोवंक न्हू देवीक विशेश जालें तसलें अर्चन करचें हेका पुष्पार्चने म्हण नांव पुष्प म्हळ्यार फूल पुष्प शब्दाचो अर्थ शास्त्रकार लोक सुंदर करताची पुष्ययती विकसती विकासयती वा इति पुष्पः म्हणून सांगता पुष्पम म्हणून पुष्प म्हळ्यार कितें म्हणून सांगलेली खंयचे विकसीत येता आनी खंयचे विकासीत करता ताका पुष्प म्हण फुलां सोबत कुठलो गुत्त आसा फुल्ल अरळता अरळ्या नंतर जावचे दोन प्रक्रिया ताची फूल छान दिसता एक त्या नंतर फुलांतल्यान कितें जाता सुवासने भायर पडटा दुसरा कितें जाता मकरंद मधुरते थंय निर्माण जाता न्हय फुलां भितर 3 गूण आसाचे एक सौंदर्य एक सुवासने तिसरा मधुरते मकरंद हे आमकां कळटा की ना की मकरंद भोंवार गोत आसा ते वचून थंय मकरंद घेत न्ही ते अशा फुलां भितर 3 गूण आसाचे अशा न्हू तसले 3 गूण तसले फूल आमी कितें करताची देवा अर्पण करताची तुंदे आमकां कितें मेळका सौंदर्य मेळका सुवासने मेळका जिवना भितरी आनी जिवना भितरी मधुरते आनंद मेळका म्हणजे एक प्रतीक ते अशें न्हू आमकां मधुरते म्हणजे आनंद सुवासन म्हणजे एक सुंदर तसली वेवस्थे सौंदर्य म्हणजे एक स्वच्छते निर्माण हें उठूय तरी जिवना भितर जावं कशी उरलेली तेजी प्रतीक केलें तसलें फूल केलें परमात्मा चरणां घालताची ते देवी चरणां घालताची तुंत निमित्त सौंदर्य बी मेळटा सुवासन बी मेळटा मधुरत्व बी मेळटा म्हणजे जाल्यार तरी ते पुष्पार्चने कितलें महत्व आसा म्हूण दाखोवन घेवचें शकताचे आमी मागीर गुरू पुष्पवाला सांगता आसतना केन्ना सांगता हिलेची खंयचें फूल उर रे खंयचें फूल आपणा कोणकी पळय का म्हण गे न्हू ना कोणकी म्हाका काण घेवं का म्हण गे न्हू नाका काण घेवन म्हाका लागीं धरून घेवप म्हण खंयचे अपेक्षा करतना की फूल खंय उर तेगेले तितलें ते अरळता अरळून सुगंध दिता सुगंध दिवचे बरोबरी मकरंद बी ते हरडिता फुलां स्वभाव ते फुल्ल स्वता सुंतान अरळता रान नाशिल्लें फूल बी पळया तुमी सुंतान अरळता ते कोणा पळयचे वयक म्हण ना ताका गांवां आशिल्लें फूल मात न्ही रान नाशिल्लें फूल बी सुंदर अरळता थंय बी सुवासन येता थंय बी मकरंद उरता अशें हांव न्हू आमगेले भारतीय पद्दतीचे कितें आवय लोक आसा पळया तिनी फुलां कितें कमी न्ही वय याद उरता तुमकां तिनी स्वता सुंदर जावन उरताची घरा परिसर सुंदर जावन दवरताची मधुर जालें तसलें वातावरण हाडताची संतोश वातावरण दवरता म्हणजे जाल्यार तरी तिनी फुलां कितें खंय कमी म्हण जालें तिने केन्ना अपेक्षा करताची म्हाका कशें जावं तशें जावं म्हण ना तेंगे सर्वस्व घरा खातीर घोवा खातीर चेडा खातीर घालण्या खातीर त्याग करता म्हणजे जाल्यार तरी कितलें वैशिश्ट्यपूर्ण न्ही तिंगे जीवन बी फुलां न्ही जीवन वो सुंदर जीवन सुमधुर जालें तसलें वातावरण हाडताची सुंदर तसलें भावन निर्माण करताची प्रीती विश्वासाचेरी कुटुंब सांबाळटाची म्हणजे जाल्यार तरी प्रायशः फुल्लां निमित्त फुल्लां अर्चने श्रीदेवीक म्हणजे जाल्यार तरी ते पळया कितलें सौभाग्य आमगे सगळे दावणगेरेचे मावय लोकांक मेळ्ळा म्हूण सांगे न्हू अशें सांगे न्हू आज अद्भुत जालें तसले कार्यक्रम मागेले देवज्ञ दक्षिणा मातृ वेदिकेचे महिला मेळावे निमित्त आज हांगा जाल्लो आसा फाल्यां बी सुंदर जाल्लो कार्यक्रम आसा त्या म्हळ्यार फाल्यांक साकणेपणे 8-8:30 भितर कुंकुमार्चना कार्यक्रम जातले फाल्यांक थोडे 5 पयलीं बी जास्त तरी आमकां 12 घंटे भितर हें कार्यक्रम मुक्षी केला नंतर 5 बजे कार्यक्रम वचचें केला अशें न्हू 8:30-9 वाजता 10 घंटे भितर मुक्सतले मुक्सले नंतर पूर्णाहुती कार्यक्रम आसा पूर्णाहुती कार्यक्रम जाले नंतर हांगा देवील मंगळ आरती नंतर सभा कार्यक्रम एक अर्ध घंटे सभा कार्यक्रम तदनंतर पादपूजा कार्यक्रम आनी सगळे प्रसाद दिवचे कार्यक्रम उठून चलतले त्यानंतर जेवणा वेवस्था उठून उरतले अशें हांगे न्हू फाल्यां कार्यक्रमा बेची मागीर आवय लोकांनी जालें तितलें भाग घेवका आज तुमी शुक्रवार आसा श्रावण शुक्रवार आज चतुर्दशी देवीक चतुर्दशी म्हळ्यार मस्तिश्ट दुसरे दिवसू आज एक व्हड कार्यक्रम जाल्लो आसा ते देवी संतुश्टान आमकां सगळो खबर करो आमगे जीवन पुष्पनमनेची सुगंधीच्यान करो आमगे जीवन
आनंदमय जाण करो आमगे जिवरा भितर एक सौंदर्य हाडो सुगंध हाडो एक आल्हाद केले तसले मधुरी महाणगेर आमगे सगळ्याक बर कर म्हणजे एक विशेष असली मागणी श्रीदेवीले चरणान करचेक इश्ट करता आसा. आजी मस्त संतोष जाता आसा प्रति दिवसा प्रमाण आज वरकीच मस्तीतले पादेपूजा कार्यक्रम अन्नदान सेवे महादान सेवे सर्व सेवे चातुर्मास संरक्षण सेवे सगळे जाल्ले आसाची ते सगळे सेवे दिले तसले मागे सगळे आत्मीय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थने हे संचार करचेक इश्ट करता आसा. आज एक दिवसाचे संपूर्ण चातुर्मासी सेवे कितें आसा ते आमगेले दावणेरी गांवाचे आत्मीय जाले तसले श्रीमती लक्ष्मीबाई आनी श्री नारायण रामचंद्र शेट आनी तेंगे चेट लोकांनी मेळून घेवन आजी एक व्हड सेवे आजाक दिल्ली आसा. सकाळ मात नारायण मामा मेळ्ळेची प्रितीन उलयले तेंगेले भावन पळोवन घेवन मस्त खुशी जालें. प्रायशः मस्त उदात्त विचार आसा मस्त बरें काम तेणी करता आसाची देवाला आशिर्वाद तांकां अनिवार्य जावका जाला अशें ते देवाला आशिर्वाद जावका म्हणजे बदलाची आज आमगेले श्रीत नारायण मामानी मस्त तितले प्रयत्न करून एक व्हड सेवे जीवन घेवन देवीला आशिर्वादाक घेवच्याक तेणी पातलाची अशें नांव नारायण मामाक आनी तेंगे सगळे कुटुंबा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणून ते प्रार्थना करचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबर हे सेम सेवे आज आमगेले बेंगळूरचे आत्मीय जाले तसले श्रीमती मीराबाई आनी श्री महेंद्र एस शेट हिंनी आजी ते एक व्हड सेवे 25,000 सेवे दिले आसा. महेंद्र नाले परते आमकां मस्त मठाचे मस्त आत्मीय बी हाय आमगेले गुरुपीठ आसा वेचवेचे मस्त काम करता तेणी प्रायशः तेंगेली बुद्धिवंतीक तेंगेलो स्वभाव मस्त अद्भुत जाले तसले व्यक्तींनी आज हांगा येवन घेवन एक व्हड सेवे कितें दिली आसा ते सेवे निमित्त देवीला आशिर्वाद तेंकां मेळून घेवन थिंग सगळ्याक बरें देव म्हणजे प्रार्थना करताची तिंकां हार्दिक कृतज्ञता सांगचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबर चातुर्मास संरक्षणा सेवे व्हड सेवे आज आमगेले अत्यंत आत्मीय जाले तसले श्रीमती सुवर्णा आनी श्री मोहन एस रायकर शारजा उप्पणी हिना शारजा उरताची जाल्यार मुलता उप्पणी तेंगेले कारभार परत बेंगळूर बी तिणी मस्तितले विशेष जाले तसले उद्यमानी करता आसाची जाल्यार अद्भुत व्यक्तित्व म्हणून आम्हाले अद्भुत व्यक्तित्व म्हणल्यार व्हड दानी बी हाय तिणी तितले सहृदयी बी हाय. प्रायशः आमगे समाजाचे अनेक लोकांक दुबई व्होवन घेवन काम दिन मस्त लोकां तिणें बरें केलां तसलें एक अद्भुत व्यक्तित्व तिंगे सगळें कुटुंब सांबाळटा तसलें एक व्हड गूण. तेजे बरोबर मठाक कोडूगय दानी आमगेले मठाचे ज्ञानेश्वर देवस्थान बांदता आसतना 10 लाख रुपया तेणें डोनेशन दिलें आमगे जेवणा हॉला काम जालें नाशिल्लें तेन्ना सहजन आमगे तेंगेले आणणे जालें तसलें आर्य म्हाका उलयता आसतना सांगलें एक 20 लाख रुपया कमी पडटा आसा म्हणून. तेन्ना पटण्याची आमगेले शारजाचे मोहन मामानी 10 लाख रुपया पटणे काण दिले जाल्यार आनी थोडे दुड्याचे अवश्य आशिल्ले त्यांनी बी आनी 10 लाख रुपया काण दिवन 20 लाख रुपया ते जेवणा हॉला दिवंक तेंगेले जेवणा हॉल बी कितें पूर्ण करचेक आमगेले मोहन मामा काण जालें म्हणून सांगलें मस्त संतोश येता आसा. अशा न्हू व्हड विशाल हृदय आनी मृदू स्वभाव तेंगेले अशा न्हू आमगेले सुवर्णाक आनी आमगेले श्रीयुत मोहन एस रायकर हिंका तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करचेक इश्ट करता आसा. प्रति दिवसा प्रमाण मागीर आवय लोकांचे 4:30 येवन घेवन ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र आनी भजन केलेली. तेजे नंतर विशेश हांव न्हू निनाद संगीत विद्यालय विजयनगर बेंगळूरचे हे तंडात लोक वेची श्री ज्योती बालकृष्ण शेटा तेंगे तंड लोकांचे मस्त लोक आयले सांजे करचें आशिल्लें तिंकां जाल्यार सांजे कार्यक्रम अवकाश ना म्हणजे बदल आज सामान्य एक 11 लोक बेंगळूरच्यान येवन घेवन सुंदर तसले भजना कार्यक्रम तेंचे चलून दिले अशें त्या सगळे तंडा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर मागीर आवय लोकांक गुत्तो आसा तेणी 4:30 येवन घेवन आतां 9 घंटे लेबीची अजुनूय तिणी हांगा बसून घेवन कार्यक्रम पळयता आसाची. थिंगेले आमी कितकी पिवचे जावका खावचे जावका खंय उठून वचका ना कितले एक प्रिती कितले एक विश्वास कितले भावन म्हणलें ते भावनेक कितले करता दिलेली कमीची. प्रायशः आज लोकांनी तोग बसचे कश्ट जाल्यार तोग बसून अर्चन करचे बावगून आनी इतले वेळ पर्यंत बसचे कितें आसा ते प्रायशः महोन्नत साधने आनी देव आवचे आशिल्ले तसले अपरिमीत भक्ती. अशें हांव न्हू हे सगळे पुष्पार्चना कार्यक्रमाक भाग घेवन घेवन हे कार्यक्रम छंदजान चलून दिले तसले मागीर सगळे आवय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. फाल्यां सकाळीं कार्यक्रमां बी जाले तितले लोक कुंकुमार्चनेंतलो लोक भाग घेवका. तेजे नंतर 10 घंटेक पूर्णाहुती कार्यक्रम तेजे नंतर 10:30 महामंगल आरती 11:30-12 भितर हे सगळे कार्यक्रम मुक्ताय जातले. नंतर दिवसा प्रमाण कार्यक्रम चलता उरतले. अशा ते सगळे कार्यक्रमाक भाग घेवन फाल्यां कितें उद्यापन आसा म्हळ्यार 9 वर्ष जावन कितें तुमी नवीन नवीन जावंक घेवन हे सेवे करता आशिल्ले ते सेवे परमात्मा अर्पण करून
परमात्मा आश्रय घेवत असले एक अद्भुत कार्यक्रम अशानु त्या सगळे कार्यक्रमाक आम्ही सगळे भाग घेणं देवीला आशीर्वादाक पात्र आमचे विशेष मागणी करताच प्रसार व्यवस्था आज मस्त लोकांना आवय लोकांना कन्हाळ्ळें आसा त्या सगळ्या लोकांक आवय लोकांक पुन्हा धन्यवाद सांगताची आता तीर्थ दितलेची ಒಟ್ಲೋಕು ತೀರ್ಥ ಹೋಗಕ್ಕೆ म्हणून प्रश्न मस्त लोक दूर बी वच्चे उरतले अशा घेऊन सगळे लोक प्रसाद तीर्थ महाप्रसाद घेऊन मुखार सगळे कार्यक्रमाक सहकार दिवका म्हणजे एक विशेष मागणी करताची सगळ्याक बरें द्या म्हणजे प्रार्थना करताची ह्या संदर्भाचेर मागेले कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.